बऱ्याच शेळीपालन फार्ममध्ये होते काय 4, 5, 10, 15 फिरस्ती शेळ्या आणतात. पण ज्यावेळेस त्या बंदिस्त होतात त्या एकदम खराब व्हायला लागतात. कारण की चारा नियोजन जरी असलं तरी त्या खराब होतात आणि आणल्या 1-2 महिन्याच्या नंतर त्या एकदम म्हणजे खपाटी होणं आणि तेज कांती कमी होणं. मग कुठंतरी आपल्याला पण इंटरेस्ट आणि तेवढं म्हणजे तेवढी उत्सुकता आणि उत्साह राहत नाही शेळीपालनामध्ये. थोडंसं निगेटिव्ह म्हणजे माइंडमध्ये निगेटिव्हिटी जास्त तयार होते जर शेळ्या खराब होत असतील तर. आणि हे सत्य गोष्ट आहे. पण बघा आता माझ्या शेळ्या दिसत असतील. आता ही शेळी गाभण आहे. आता शेळ्यांना 4था महिना लागलेला आहे. ही पहिली शेळी, ही दुसरी आता पाट आणि हा बोकड बघा. आणि आता ती पण शेळी बघा. आता ही पाटच आहे आणि हे बघा आता ही तिचा बोकड आहे आणि हा पण बोकड. तर बघा तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येतील आता हे दोन्ही बोकड बघा का जबरदस्त क्वालिटीचे बोकड आहेत. आता जरी मी बाजारात जरी घेऊन गेलं तर 100% कोणी याला 30,000 रुपये देईल आणि 100% 30,000 रुपये येतात म्हणूनच मी कुठंतरी ह्या वयामध्ये ओपन कास्टमध्ये शेळीपालन करत आहे. कारण आता बघा आता ही पाट बघा, आता ह्या पाठीची तब्येत बघा. आता इथूनच तुम्हाला कळत असेल की ह्या पाठीची काय तब्येत आहे. जे एक शेळीपालक 4-5 वर्षापासून म्हणजे जुने आहेत त्यांना लक्षात येते की शेळ्यांची तब्येत कशी आहे का नाही. तर बघा माझ्या शेळीपालनातली मुख्य बेस मी तुम्हाला सांगतो. इकडे बघा आता ह्या गोष्टी बघा. मल्टीविटॅमिन, कॅल्शियम, शार्कोफेरॉलवेट, पिंकू ग्राय पॉटर, टायरेल, झेंडूबामची वाफ, लिव्हर टॉनिक, जंताचं औषध, टॉपिक्यूर स्प्रे, पॅरालॅक्स हे पण पोटफुगीसाठी, टायरेल पण पोटफुगीसाठी. आणि बऱ्याच गोष्टी आहेत बरं का. मी पेंडिस्टिंग एस ट्यूब किंवा सर्दीचे ह्याचे त्याचे संडाचे सर्व गोष्टी अशी एकही गोष्ट नाही की माझ्या म्हणजे गोळ्या बोलच वगैरे सर्व प्रकारच्या गोळ्या वगैरे ठेवल्या आहेत आपण डब्यामध्ये. तर सांगायचा उद्देश हाच आहे की विषय नियोजनाचा आहे. आता इकडे बघा पूर्ण स्वच्छता असते माझी. पूर्ण बंदिस्त शेळ्या तुम्ही बघू शकता. वरी पत्रे आहेत. पूर्ण बंदिस्त शेळ्या. एक तरी तुम्हाला माशी दिसते का इथं थोडंसं तरी. पूर्ण बघा आठवड्यातून 2 वेळेस मी पोटॅशियम परवँकच्या पाण्यानं पूर्ण भिंतीवर सुद्धा पोटॅशियम परवँकचं पाणी मारून घेत असतो. कारण आणि इथं बघा सकाळच्या वेळेस पूर्ण हे गोठा स्वच्छ केला जातो. आणि अशा पत्र्यामध्ये सुद्धा एकतर शेळ्या गाभण आहेत तरी सुद्धा मी 6 दिवस झाले शेळ्या अजिबात बाहेर सोडलेल्या आहेत. तरी पण बघा अशी कांती आहे शेळ्यांची. का? कारण व्यवस्थापन व्यवस्थित आहे. बघा जर मला कुठं गावाला जरी जायचं असलं तरी मी शेळ्यांना पूर्ण वैरण खाऊ घालून त्यांना पाणी पाजवून जात असतो. म्हणजे इतकं मी काळजी करत असतो त्यांची. आणि व्यवस्थापन मी अजिबात म्हणजे सिरियसली घेऊनच प्रत्येक गोष्ट करत होतो. थोडंसुद्धा इग्नोर करत नाही शेळ्यांच्या बाबतीत मी कोणतीही गोष्ट असो ती. आणि दुसरी गोष्ट कसं आहे आता सकाळी आता पत्रे आहेत. ह्या पत्र्यावरती 1-2 टाईम पाणी मारणं असो. आता मागच्या बाजूला पाचट टाकलेलं आहे इकडच्या पत्र्याच्या वेळेस. आणि व्यवस्थित त्याला खुराक दररोज. कॅल्शियम चावलं असेल तर कॅल्शियम दररोज. एक दिवससुद्धा कॅल्शियम चुकवत नाही मी. एक दिवससुद्धा खुराक चुकवत नाही. सध्याला गहू, मका आणि आपलं मिनरल मिक्सर वगैरे चालू आहे त्यांना सर्व गोष्टी. आता बघा ही शेळी का जबरदस्त क्वालिटीची शेळी आहे. आणि हे बघा आता हे बोकड, ही शेळी बघा. तर बघा आणि सुरुवातीला डायरेक्ट बंदिस्त शेळी अजिबात होणारच नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल. पहिली गोष्ट म्हणजे शेळ्यांना 12 महिने पिण्यासाठी स्वच्छ पाणी, एकदम थंडगार पाणी. अजून दुसरी गोष्ट म्हणजे चारा पिकं. आता बऱ्याचदा काय होतंय किती पण टॉप क्वालिटीचे चारा पिकं लावा तरीही आपल्या म्हणजे शेळ्या खराबच होतात. हे बघा फिरस्ती शेळी आहे. थोडंसं काय करायचं दररोज पहिले तुम्ही 1 महिना शेळी आणलं सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास फिरवायचं आणि दुपारच्या वेळेस थोडीशी वैरण टाकायची. 4G बुलेट निबियर असो किंवा कोणतेही असो. मग दुसऱ्या महिन्यामध्ये काय करायचं कोणतं तरी एकच टाईम 2-2 तास फिरवायचं त्यांना. मग आणि तिसऱ्या महिन्यामध्ये काय करायचं 3-3, 4-4 दिवसाला एक वेळेस फिरवायचं. त्याच्यामुळे होते काय शेळी ऑटोमॅटिक बंदिस्त होत असते. आणि चारा पिकं चांगले लागवड करायचे एकदम टॉप क्वालिटीचे. बघा आता समजा शेळ्या बाहेर सोडल्या अशा रानामध्ये शेळ्या सोडल्या त्यांचं म्हणजे पोटच भरणार नाही. शेळ्यांना बाहेर जेवढं भेटतंय त्याच्यापेक्षा जबरदस्त क्वालिटीचा चारा आपण फार्ममध्ये द्यायचा. कोवळा म्हणजे लुसलुशीत आणि हिरवागार टॉप क्वालिटीचा चारा द्यायचा फार्ममध्ये शेळ्यांना. ह्या असा चारा. आणि बाहेर असा चारा भेटत नाही शेळ्यांना. जिथं चारा नाही तिथं शेळी न्यायची. शेळीची ओढ आपल्या फार्मकडे असायला पाहिजे. म्हणजे शेळीची अशी मानसिकता तयार झाली पाहिजे की आपल्याला इथंच भारी भेटते खायला. त्याच्यामुळे शेळीचं बाहेर मन किंवा शेळी बाहेर जाण्यासाठी तेवढं उत्सुकता दाखवली नाही पाहिजे. त्याच्यामुळं आपलं फार्म कसा चालवायचा हे आपल्या हातात असतं. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असतो तुम्हाला. कारण बघू शकता दररोज पाणी देऊन एकदम टॉप क्वालिटीचा आता 4G बुलेट नेपियर चालू आहे. आणि अजिबात युरिया न वापरता जर आपण सर्व गोष्टी केल्या तर 100% शेळ्यांच्या तब्येती व्यवस्थित राहतात. हेच मला सांगायचं आहे. अजून बंदिस्त शेळीपालनामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे एकदम प्रॉपर लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे एक दिवस सुद्धा एखादं काम ठेवलं किंवा एखादी काहीतरी कॅल्शियम वगैरे चुकवायचं नाही किंवा तुमचं कोणतेही औषध असं चुकवायचं नाही. थोडंसं सर्दी झाली लगेच त्याला नेटकॉप देऊन मोकळं व्हायचं. थोडंसं डोळ्यातून पाणी येते लगेच त्याला पेंडिस्टिंग डोळ्यामध्ये टाकायचं. थोडंसुद्धा म्हणजे रोज व्यवस्थित शेळ्या कसं खाते का शेळी हे बघा. असं म्हणजे कसं आहे व्यवस्थित नियोजन करणं पण तितकंच गरजेचं आहे. कारण बघा चारा एकदम आता एवढं भरून टोपलं टाकलेलं होतं आणि आता पूर्ण चारा शेळ्यांनी खाल्लेले आहेत तरीसुद्धा एकदम टॉपचं नियोजन चालू आहे. तर सांगायचा उद्देश हाच आहे
की व्यवस्थापनाचा विषय आहे. सर्व गोष्टी आपण नियोजन व्यवस्थित असलं की शेळी 100% बंदीचं होते. आता ही पाट बघा 5 महिन्याची प्लस आहे. ही शेळी बघा काय जबरदस्त स्पोर्ट वगैरे. आता 4था महिना लागलेला शेळ्यांना. तर रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.